या जिल्ह्यामध्ये येत्या 7 तारखेपर्यंत हे आंदोलन जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर कार्यालयीन वेळे व्यतिरिक्त शाळेच्या विद्यार्थ्याचं नुकसान न करता, कारण विद्यार्थ्याचं नुकसान केलेलं माननीय शिक्षण मंत्र्यांना आवडणार नाही, त्यानंतर 2 तासाचं बरोबर शाळा सुटल्यानंतरचं प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन येत्या 7 तारखेपर्यंत चालू राहील। तोपर्यंत शासन निर्णय हातात आला तर निश्चितच शासनाचं स्वागत पाथरीमध्ये येऊन शहीद भैयासह कुठे कुठे जाऊन करायचे ते आपण करूच, परंतु दगाबाजी कुठे जर होताना दिसत असेल तर 7 तारखेपर्यंत सुरू असलेल्या जिल्ह्याची सगळी शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर ही आंदोलन आहे ही 9 ऑगस्ट पासून आझाद मैदान मुंबई येथे क्रांती दिनाच्या दिवशी मोठ्या संख्येने जमाव तयार करून मग त्याचं स्वरूप कसं असेल हे पाठपुराव्यातून योग्य वेळी आपणा समोर मांडण्याचं काम शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून मंच म्हणून दीपक असेल, मी असेल, राहुल आम्ही करू। परंतु आपल्याला तोपर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत शासन निर्णय आपल्या हातात पडत नाही तोपर्यंत। म्हणून शासनाला कधी कधी चर्चा करत असताना 2 पावलं मागे घ्यावी लागतात। आपण शासनाला आजपासून मोजून 10 दिवसाचा वेळ देत आहोत आणि या 10 दिवसामध्ये सर्व अर्थ नियोजन सोपास्कार पूर्ण करून त्यांनी आपल्या हातात आपल्याला इच्छित असलेला शासन निर्णय द्यावा आणि आपल्याला ज्ञान देण्याचं काम करण्यासाठी त्यांनी शाळेमध्ये मार्गक्रमण करावं। त्याच्यामुळे येणारी मंगळवारची मंत्रिमंडळाची बैठक आणि तदनंतर होणारी 6-7 तारखेची मंत्रिमंडळाची बैठक 2 अशा बैठकी आहेत आणि या बैठकीच्या दरम्यान हे आंदोलन इथलं स्थगित जरी झालं असलं तरी मंचावर बसलेले सर्व समन्वयक मुंबई येथे येत्या मंगळवारपासून याच्यामध्ये कुठले दुवे काय दुवे आहेत हे सर्व तुमच्या समोर मांडण्याचं काम आम्ही करू। याच्यामधून कुठेतरी दगाबाजी होताना दिसत असेल तर 7 तारखेला मंत्रालय मुंबई येथून या संदर्भातली अधिकृत भूमिका आपणा समोर मांडण्याचं काम सुद्धा शिक्षक समन्वय संघ करेल याची ग्वाही याच मंचाच्या वतीने मी या साई भूमीतून देतो आणि साई भूमीतून शिक्षक समन्वय संघ या मंचावरील उपोषणार्थी यांच्या वतीने एक शब्द असा आम्ही देतो की तुमच्या हातात शासन निर्णय यथोचित मागण्याचा जे आपण शिक्षक समन्वय संघाच्या वतीने शासनास निवेदन सादर केले त्यामधील मागण्याचा शासन निर्णय निर्गमित होत नाही तोपर्यंत शिक्षक समन्वय संघ कुठलंही आंदोलन थांबवत नाहीये। म्हणून येणारी